श्री स्वामी समर्थ. नमस्कार माता भगिनींनो, महिलांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, लाडकी बहीण योजना आणखीन एक आनंदाची बातमी. कुठली आहे, काय हे आपण जाणून घेणार आहोत. याआधी चॅनलला नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना, विद्यार्थी शिष्यवृत्ती, सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचा तपशील भेटेल. तसे अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सर्च करा. या ठिकाणी तुम्हाला सर्व फॉर्म भरता येतील. पीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम जॉईन करा. काही अडचण असेल तर इंस्टाग्रामला तुम्ही मला मेसेज करू शकता. तर बघूयात पूर्ण बातमी. तर बघा, राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या संदर्भात आणखीन एक आनंदाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींसाठी बाळंतपण मोफत असणार आहे, अशा प्रकारची घोषणा हॉस्पिटलचे सर्वस्व आणि भाजप नेते आशिष देशमुखांनी केलेली आहे. लाडक्या बहिणींना गर्भावस्थेतील सर्व उपचार, नॉर्मल आणि सिझेरियन डिलिव्हरी, औषधापासून जेवण, चहा, नाश्ता देखील हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या सर्व बहिणींना मोफत मिळेल. याचा जास्तीत जास्त लाभ हा बहिणींना घ्यावा, अशा प्रकारचे आवाहन देखील त्यांनी केलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची आनंदाची बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणींचे जे पण बाळंतपणाचे उपचार असतील ते सर्व मोफत करणार आहेत, अशा प्रकारची घोषणा आशिष देशमुखांनी केलेली आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एका शेअरमुळे भरपूर लोकांना याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय सांगितलेलं आहे आपण बघूयात. आणखीन एक आनंदाची बातमी. तर बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारा इथे एक भाषण सुरू होते. त्यावेळेस त्यांनी एक मोठी घोषणा केलेली आहे. लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. जवळपास राज्यातील 1.5 करोड महिलांनी हा फॉर्म भरलेला आहे आणि याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी जवळपास 35,000 कोटी रुपयांची तरतूद आहे आणि आर्थिक स्थिती जशी राज्याची सुधारेल तशी ही स्थिती मजबूत होत जाईल. सध्या स्थितीत असणारी दरमहा 1,500 रुपयांची रक्कम देखील वाढवली जाईल, अशा प्रकारचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे. तर या 2 लाडक्या बहिणींसाठी आनंदाच्या बातम्या आहेत. पहिली म्हणजे लाडक्या बहिणींचे बाळंतपणाचे आजार मोफत केले जाणार आहेत आणि दुसरी म्हणजे 1,500 रुपयाचा जो टप्पा आहे तो कालांतराने हळूहळू वाढवण्यात येईल, अशा प्रकारची खुद्द गवाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. सातारा येथे सैनिक शाळेच्या मैदानावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. तर अशा प्रकारची अपडेट आहे. आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.